गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 13वी कथा जळी इंद्रायणी तुकोबांची अभंगवाणी. चैत्र मासातील पौर्णिमा. आज हनुमान जयंती. देहूमधील हनुमान मंदिर पहाट वेळ असूनही स्त्री पुरुषांनी गच्च भरलेले होते. सूर्य उगवलेला नव्हता. बाहेर अजून गडद अंधार होता. देवळाचा गाभारा आणि मंडप मात्र तेलाच्या दिव्यांनी उजळून निघाला होता. मंडपात मध्यभागी पाळणा बांधला होता. हनुमंताच्या जन्मकाळाचे कीर्तन सुरू होते. कीर्तनकार होते तुकोबा. मोठ्या भक्तिभावाने त्यांची रसाळवाणी प्रकट होत होती. मायबाप हो, मारुती हा अंजनीचा सूत, वायूचा पुत्र, महापराक्रमी, महाबली, महातेजस्वी होता. बालपणी यानं उगवता सूर्य पाहिला. याला वाटलं हे एक छानसं फळ आहे, हे फळ आपण भक्षण करावं. म्हणून त्यानं 300 योजनं वर उड्डाण केलं. सूर्यकिरणांमुळं हा दूर फेकला गेला. या उड्डाणाचा इंद्राला क्रोध आला. त्यानं आपलं वज्र मारुतीच्या दिशेनं फेकलं. वज्र त्याच्या हनुवटीच्या डाव्या बाजूला लागलं. छोटीशी जखम झाली. वज्राघातही निष्प्रभ ठरला. फक्त किरकोळ जखम. वण मात्र कायम राहिला. म्हणूनच या शक्तिशाली वायुपुत्राचं नाव हनुमान असं विख्यात झालं. हा हनुमंत जसा शक्तिशाली होता तसा तो उत्तम वक्ता होता. वेदशास्त्र संपन्न होता. भाषा व्याकरण तज्ज्ञ होता. प्रभू रामचंद्रांनी त्याची दूत म्हणून निवड केली. यानंच सीतेला शोधून काढलं. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. मंडळी, हा वायुपुत्र जसा शक्तीचा पुतळा आहे तसा तो भक्तीचा मळा आहे. हा प्रभू रामचंद्रांचा परमभक्त आहे. या भक्तीमुळंच हा चिरंजीव झाला. जिथं जिथं राम आहे तिथं तिथं रामभक्त हनुमंत आहे. शरण शरण जी हनुमंता, तुझं आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शूर आणि धीर स्वामी काळजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. मारुतीचा जन्म झाला. पाळणा हल्ला. भगिनींनी पाळणा गायला. हनुमंताची पूजा झाली. आरती प्रसाद झाला. गर्दी ओसरली. एक बाई आपल्या मुलासह पुढे आली. आईने त्याला वर उचलले. आपल्या हाताने त्याने पाळणा हलवला. मुलाच्या मुखावर पाळणा हलवायला मिळाला म्हणून गोड आनंद पसरला होता. नंतर तो मुलगा हातांनी खुणा करून आईला सांगू लागला. तुकोबांच्या मुद्रेवर प्रश्नचिन्ह उमटले. महादजी पंत म्हणाले, महाराज, हा मुलगा मोका आहे. तुकोबांना फार वाईट वाटले. त्यांनी त्या मुलाला प्रेमाने जवळ बोलावले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाले, म्हण बाळ, विठ्ठल विठ्ठल. आश्चर्य म्हणजे तो मुलगा आपल्या तोंडाने प्रथमच बोलला, विठ्ठल विठ्ठल. त्याच्या आईला विस्मय आणि आनंद झाला. तिचा मुलगा बोलू लागला होता. तिने त्या मुलाला अनेक वाक्ये सांगितली. मुलगा तिच्या मागून ती वाक्ये बोलला. आईने तुकोबांच्या चरणांवर लोळण घेतली. तुमच्या कृपेनं माझा मोका मुलगा बोलू लागला. मी तुमची जन्मजन्मांतरीची ऋणी आहे, ती उद्गारली. तुकोबा म्हणाले, आई, ही माझी कृपा नाही, ही त्या पांडुरंगाची विठ्ठलाची कृपा आहे. ऋण त्याचे माना. मागणे हे मागो, करू भक्ती त्याची सेवा. काय उणे तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. काया वाचा मन, करू देवा हे अर्पण. तुका म्हणे विश्वंभर, ज्याच्याने हे चराचर. तुकोबांच्या कीर्तनाला दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, लांब लांबच्या गावांहून येणारे प्रवचनकार, कीर्तनकार, एकूण महाराष्ट्रात तुकोबांची वाढणारी लोकप्रियता यामुळे मंबाजीबुवा आणि सालोमालो यांचा जळफळाट होत होता. आता या गोष्टी थांबवाव्यात कशा हेच त्यांना कळेना. शेवटी ते वाघोलीला रामेश्वर भट यांच्याकडे आले. वास्तविक रामेश्वर भट हे मंबाजी किंवा सालोमालोप्रमाणे ढोंगी किंवा चारित्र्यहीन नव्हते. ते स्वतः चारित्र्यसंपन्न, सत्शील, कर्मनिष्ठ असे रामोपासक होते. ते महाविद्वान आणि वेदशास्त्रांचे सखोल अभ्यासक होते. ते धर्माधिकारी होते. ज्ञानदेव ज्याप्रमाणे पैठणच्या धर्मपीठासमोर उभे राहिले, एकनाथ ज्याप्रमाणे काशीच्या धर्मपीठासमोर उभे राहिले, त्याचप्रमाणे तुकोबा पुण्याच्या
धर्मपीठासमोर उभे राहिले. आरंभी यांच्याविषयी कळलेल्या चुकीच्या खोट्या गोष्टी धर्माधिकाऱ्यांनी ऐकल्या होत्या. नंतर सत्यानुभूती आल्यावर ज्ञानदेवांना शुद्धीपत्र प्राप्त झाले आणि एकनाथांना मराठी भागवत रचनेस आनंदानुमती मिळाली. मंबाजी आणि सालोमालो या दोघांनी रामेश्वर भटांना तुकोबांविषयी खोटे नाटे सांगितले. त्यांचे कान भरले. तुकोबांना अधिकार नसताना ते अभंग रचना करतात. वेदार्थ सांगण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे. तुकोबा ब्राह्मण नाहीत. कुणबी असून ते प्रवचन कीर्तने करतात. वेदश्रुतींचा अर्थ प्राकृतात सांगतात. ब्राह्मणही त्यांना चरणस्पर्श करून नमस्कार करतात. रामेश्वर भटांवर त्याचा परिणाम झाला. त्यांनी तुकोबांना धर्मपीठासमोर उभे राहण्याची आज्ञा पाठवून दिली. तुकोबा त्या आज्ञेनुसार धर्मपीठासमोर उभे राहिले. रामेश्वर भट आसनावर बसले. आपण तुकाराम बोल्लोबा आंबिले, जातीने कुणबी होय ना? रामेश्वर भट म्हणाले. आपण वेदार्थ सांगता म्हणे, वेदाचा अपमान करता म्हणे. आम्ही वेदांचा स्वप्नीसुद्धा अपमान करत नाही. वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराणं ही आम्हाला प्रातस्मरणीय आहेत. वेद अनंत बोलला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. वेदाचा सुलभ अर्थ सांगून लोकांना साधन मार्गाची सोपी वाट सांगतो आम्ही. तुकोबा म्हणाले. वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार कोणाला? तुमची जात कोणती? रामेश्वर भटांनी विचारले. मी कुणबी. पण भागवत धर्मात वारकरी संप्रदायात जातीभेदाला स्थान नाही, द्वैताला स्थान नाही. सारी मानवजात एक मानतो आम्ही. आम्ही एकच सिद्धांत मानतो, अद्वैत सिद्धांत. तुकोबा उत्तरले. रामेश्वर भटांना धक्का बसला. तुकोबांचे म्हणणे उचित होते, पण अवसान आणून ते म्हणाले, कीर्तन, प्रवचन, अभंग निरूपण झाल्यानंतर आपण ब्राह्मणांकडूनही नमस्कार करून घेता होय ना? तुकोबा नम्रपणे म्हणाले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या भेदभावाला आम्ही स्थान देत नाही. जातीभेद, वर्णभेद, गरीब, श्रीमंत, लहान थोर, स्त्री पुरुष असा कोणताही भेद आम्ही मानत नाही. एकमेकांमध्ये पांडुरंग पाहतो आणि त्याच भावनेनं त्याला चरणस्पर्श करून वंदन करतो. पण तुम्ही स्वतः अभंग रचता? रामेश्वर भटांचा स्वर चढला. मी अभंग रचत नाही. माझा विठ्ठल, माझा पांडुरंग मला प्रेरणा देतो. मी केवळ माध्यम आहे. तुकोबा शांतपणे म्हणाले. बोलण्यात हुशार आहात तुम्ही. ठीक आहे, इथून पुढे तुम्ही अभंग रचना करायची नाही. अगदी भगवंतांनी प्रेरणा दिली तरी. कळलं? रामेश्वर भट करड्या स्वरात बोलले. ठीक आहे, तुकोबा नम्रपणे उद्गारले. आपल्या आज्ञेचे उल्लंघन होणार नाही. पण याआधी झालेल्या अभंगांचं काय? इतक्या प्रामाणिक प्रश्नाची अपेक्षा तर रामेश्वर भटांनाही नव्हती. या प्रश्नाच्या उत्तराची पूर्वतयारी त्यांनी केलीच नव्हती. ऐनवेळी जे सुचले ते त्यांच्या तोंडून बाहेर पडले. ते अभंग इंद्रायणीत बुडवा. जशी आज्ञा. तुकोबा नम्रपणे हात जोडून म्हणाले. अतिशय उदास मनस्थितीत तुकोबा देहूला परतले. घरात आल्यावर त्यांचा तो भकास असा चेहरा पाहून आवलीच्या हृदयातही चर झाले. तिने 2-3दा धर्मपीठासमोर काय झाले असे विचारले. तुकोबांचे एक नाही आणि 2 नाही. घरातले कोनाडे, देवळ्या शोधून सगळे अभंग ते एकत्र करत होते. वह्या, सुटे कागद यांचा एक मोठा ढीग झाला. धोत्राच्या जुन्या पानावर तो ढीग त्यांनी व्यवस्थित ठेवला. धोत्रात तो घट्ट बांधला. आता मात्र आवली समोर येऊन बसली. त्या ढिगावर तिने हात ठेवला. तुकोबांच्या भकास चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, काय करताय हे? खरं सांगा, तुम्ही हे काय करताय? हे अभंग इंद्रायणीत नेऊन बुडवणार आहे. तुकोबा अतिशय कोरड्या स्वरात. काय? आवली किंचाळलीच. पण का असं? का बुडवताय? धर्मपीठानं आज्ञा केली. मी कुणबी असल्यानं अभंग करायचे नाहीत आणि झालेले अभंग इंद्रायणीत बुडवायचे. तुकोबा उत्तरले. धर्मपीठ? धर्मपीठ म्हणजे कोण आणि ते कोण सांगणार? तिने विचारले. धर्मपीठावर रामेश्वर भट म्हणून धर्माधिकारी आहेत. त्यांना तो अधिकार असतो. त्यांनीच तशी आज्ञा केली आहे. तुकोबा म्हणाले. प्रपंच, दुकान, शेती सारं बाजूला सारून तुम्ही हे लिहिले. मी नाही हे बुडवू देणार. ते कोण धर्माधिकारी? त्यांना तुमची काय माहिती? कुणीतरी दुष्टानं त्यांचे कान फुंकले असतील. मी नाही बुडवू देणार. आवली रडायला लागली. मी इतकी ज्ञानी नाही. यात लिहिलेल्याचा अर्थ मी जाणते असं नाही. पण मला ठाऊक आहे याचा
खूप मोठा अर्थ आहे. गावोगावचे लोक येतात, हे अभंग लिहून घेतात. तुमच्या कीर्तनाला खूप खूप गर्दी जमते. माझा नवरा खूप मोठा आहे, मी तुम्हाला हे अभंग बुडवू नाही द्यायची. आवले, असा हट्ट करू नकोस, तुकोबा म्हणाले. तुझ्या नवऱ्यानं धर्मपीठाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं तुला चालणार आहे? मी काही जाणत नाही. आवली उंबऱ्याशी दोन्ही हात पसरून उभी राहिली. मी तुम्हाला हे अभंग घेऊन जाऊ देणार नाही, आणि मला ढकलून जर गेलात तर मी या दगडी उंबऱ्यावर डोकं आपटून जीव देईन. आवले, तुकोबांचा स्वर भिजला, थरथरला. आवले, असं अभद्र बोलू नकोस. तुझ्यापेक्षा मी निरुपयोगी आहे. माझ्या कृतीपायी तुझ्या प्राणांचं मोल नको आहे मला. आजवर माझ्यामुळं तुला खूप यातना सोसाव्या लागल्या, आणि आज त्यापेक्षा मीच या दगडी उंबऱ्यावर मस्तक आपटून माझं जीवन संपवतो. धर्मपीठाची आज्ञा तुकारामानं उल्लंघिली हे ऐकायला मीच जिवंत राहत नाही. तुकोबांनी बांधलेला गठ्ठा खाली ठेवला आणि ते उंबऱ्यावर मस्तक आपटण्यासाठी खाली वाकले. मात्र आवलीने त्यांचे मस्तक घट्ट धरले आणि म्हणाली, जा, काय करायचं ते करा. आजवर कधी माझं ऐकलं का? जा जा, बुडवा ते अभंग. आवली आवाज काढून रडू लागली. महादेव, काशी, विठ्ठल, भागीरथी, गंगा सारी मुलं येऊन तिला बिलगली. तुकोबांनी शांतपणे तो गठ्ठा उचलला आणि ते इंद्रायणीच्या दिशेने निघाले. त्यांच्या मागून आवली आणि सगळी मुले निघाली. आत्तापर्यंत साऱ्या गावाला तुकोबांना धर्मपीठाची झालेली आज्ञा माहिती झाली होती. तुकोबा इंद्रायणीकडे पोहोचेपर्यंत अनेक लोक इंद्रायणीकाठी जमले. महादजी पंत कुलकर्णी, गंगारामबुवा कडुसकर, मालाजी गाडे, नावजी माळी, गावचे पाटील वगैरे मंडळी जमा झाली होती. धर्मपीठाची आज्ञा होती, कोणालाच काही सुचेना. संताजी जगनाडीलाही निरोप मिळाला होता, तो सुद्धा धावून आला. तुकोबा इंद्रायणी नदीजवळ गेले. तिच्या पाण्याला स्पर्श करून त्यांनी तिला वंदन केले. मग शांतपणे अभंगवाणी इंद्रायणीच्या पाण्यावर सोडली. तुकोबांना मोठा हुंदका फुटला. त्यांचे सारे शरीर गदगदू लागले. पण हे काही क्षणच. नंतर तुकोबा वळले, एका मोठ्या शिळेजवळ आले. इंद्रायणीकडे एकटक बघत उभे राहिले. डोळ्यांमधून सतत अश्रुधारा वाहत होत्या. अधर भावोत्कटपणे गात होते, कारे माझा तुझ नये कळवळा, असोनी जवळा हृदयस्था. अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा, केला शोक नेणा कंठस्फोट. काहे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियांची गती कुंठेचिना. तुका म्हणे काहू धरियेला कोप, सरले नेणो पाप पांडुरंगा. अखेर तुकोबा त्या शिळेजवळ बसले. आता त्यांचा निर्धार झाला होता. आता त्यांचे भांडण साक्षात पांडुरंगाशी होते. ते त्या विठुरायाला आर्तस्वरात विचारत होते, कशासाठी आम्ही जाळीला संसार, न करा विचार ऐसा देवा. कैसे नेणो तुम्हा करवते उदास, माझा प्रेमरस भंगावया. समर्पुनी ठेलो देह हा सकळ, धरिता विटाळ न लजा माझा. तुका म्हणे अवघी मोकलुनी आस, फिरतो उदास कोणासाठी. धन्यवाद.